विदर्भ न्यूजची विशेष बातमी। मुंबई ते अमरावती अंबानगरीला जळगाव जिल्ह्यामध्ये अपघात। ट्रक समोर आल्याने ट्रकचे झाले 2 तुकडे। सुमारे 4:30 वाजताच्या सुमारास घडला हा अपघात। भीषण अपघात होता होता टळला। जळगाव जिल्ह्यातील बोदवड स्थानकालगतचे बंद फाटक तोडून थेट रेल्वे मार्गावर आलेल्या ट्रकला मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते अमरावती एक्सप्रेस धडकल्याची घटना शुक्रवारी पहाटे 5ला घडली। सुदैवाने रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला। मात्र या अपघातामुळे भुसावळ नागपूर हावडा मार्गावरील वाहतूक सकाळपासूनच ठप्प झाली होती। बोदवड रेल्वे स्थानकापासून साधारणतः 500 मीटर अंतरावर असलेले फाटक उड्डाणपूल उभारण्यात आल्यापासून वापरासाठी बंद करण्यात आलेले आहे। याबाबत अनभिज्ञ असलेल्या चालकाने त्याच्या ताब्यामधील ट्रक या रस्त्याने भरधाव आणली। फाटक बंद असल्याचे अचानक लक्षात आल्यावर त्याने वेगावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव मालमोटार तोपर्यंत फाटक तोडून थेट रेल्वे मार्गावरती पोचली होती। याच दरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून अमरावतीकडे जाणारी अमरावती एक्सप्रेस अंबानगरी बोदवड स्थानकावरून नुकतीच मार्गस्थ झालेली होती। त्यामुळे या रेल्वेचा वेग बऱ्यापैकी कमी होता। एक्सप्रेसला थांबविण्यात चालकाला लगेच यश आलं, तरीही एक्सप्रेसचे इंजिन ट्रकवरती धडकल्याने रेल्वे मार्गावर उभ्या असलेल्या मालमोटार या ट्रकचा चुराडा झाला। त्यातील गव्हाचे पोते सगळीकडे विखुरले गेले होते। अचानक ब्रेक दाबण्यात आल्याने एक्सप्रेसमध्ये झोपलेले अनेक प्रवासी बर्थवरून खाली पडले। अपघात घडल्यानंतर या ट्रकचा चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेला होता। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बोदवड स्थानकावरील अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती। ती सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या व त्यानंतर अंबानगरी अमरावती दुपारी 3च्या सुमारास अमरावतीला पोहोचली। या अपघातामुळे अनेक नातेवाईकांचे आपल्या अंबानगरीतील मुलांकडे लक्ष लागले होते। होळीला घरी येण्यासाठी निघालेली मुले दुपारपर्यंत अमरावतीमध्ये पोहोचलेली नव्हती। त्यामुळे अमरावतीमधील बऱ्याचसे फोन व कॉल हे सुद्धा उचलल्या जात नव्हते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।